नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर सचिन वाळके यांनी शेअर केलेला एक खूप सुंदर विचार तुमच्याशी सुद्धा शेअर करते. कुणीतरी छान म्हटलंय ना की हिमालय चढणं अवघड नाहीये, पण आपण हिमालय चढू शकतो. या विचारावर विश्वास ठेवणं जास्त अवघड आहे. खरं पाहायला गेलं तर आपल्या बौद्धिक क्षमतेचा कोणताही स्तर नाहीये. आपण मोजू शकत नाही एवढी प्रचंड प्रगल्भता असते आपल्यात. ती बाहेर का येत नाही? तर त्याचं उत्तर असं की आपण तिला बाहेर येऊ देत नाही. कधी स्वतःचं ऐकून तर कधी जगाचं. काही छोट्या टिप्स आहेत ज्यामुळे आपण आपली पोटेन्शियल तपासू शकतो. पहिले 3 दिवस 2 किलोमीटर हळूहळू चला. नंतरचे 3-4 दिवस हळूहळू पळा. पुढच्या आठवड्याला पळताना दम कमी लागतोय हे लक्षात येईल. अर्थात क्षमता वाढलेली असेल आपली आणि या क्षमतेला काही सीमा नाही आहे. मग हाच नियम अभ्यासात, व्यायाम करण्यात, वाईट सवय तोडण्यात आणि चांगली सवय जोडण्यात सुद्धा वापरता येऊ शकतोच की. विद्यार्थ्यांना वाटतं की आपण सलग 4 तास बसून काही अभ्यास करू शकत नाही. पण जेव्हा कोणी तुम्हाला असं म्हटलं ना, अरे ते शक्य नाही आहे, तर तेव्हा त्याचा अर्थ फक्त एवढाच असतो की ते त्याच्यासाठी शक्य नाही आहे. अशावेळी आपण सकारात्मक विचार करायचा आणि ती गोष्ट छोट्या स्टेपपासून करायला सुरुवात करायची. खरं तर हा सगळा आपल्या मान्यतेचा खेळ आहे. आपण जर मानलं ना की आपली क्षमता कमी आहे, तर मग आपल्याकडनं काहीच होणार नाही. आणि जर आपण मानलं ना की माझी क्षमता अफाट आहे, तर मग बघा अगदी सहज मोठ्या मोठ्या गोष्टी आपण करू शकतो. मनातलं एकदा लिमिटिंग डाऊट बाजूला केले ना आणि मग काम करायला सुरुवात केली की आपल्याला ते काम बरोबर जमायला सुरुवात होते आणि नंतर ते सोपं होतं. आज खरं तर आपण अनेक गोष्टी अगदी सहज करतो. आयुष्यात मागे वळून आपण जेव्हा बघतो त्यावेळेस आठवतं की खरंच किती नकारात्मक विचार करायचो आपण आणि त्यामुळं स्वतःची क्षमता खूप कमी आहे असा सुद्धा विचार यायचाच. हा विचार अर्थातच 100% चुकीचा आणि जे असा विचार करतात ना त्यांचा सुद्धा आणि ते सुद्धा 100% चुकीचे आहेत. खरं तर यात काही रॉकेट विज्ञान नाही आहे. गुरु कमलाकर विजय ठाकरे म्हणतात की लिमिटिंग डाऊट हटवा आणि बेबी स्टेप घ्यायला सुरुवात करा. तुमच्या सुखाच्या आणि यशाच्या आड येणारे बहुतेक सगळे नकारात्मक आणि आत्ममर्यादा घालणारे विश्वास कुठल्याच तथ्यावर आणि वस्तुस्थितीवर आधारित नसतात, हेच खरं. त्यामुळंच इम्पॉसिबल हा शब्द जेव्हा आपण इम्पॉसिबल म्हणून वाचतो त्या शब्दातच आय एम पॉसिबल हा सुद्धा शब्द दडलेला असतो. तेव्हा आपल्याला फक्त एवढंच करायचं असतं. इम्पॉसिबल या अर्थाकडे दुर्लक्ष करून आय एम पॉसिबल हा सकारात्मक अर्थ त्यातनं घ्यायचा असतो. हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.